स्वदुग्धे सदा पोषिते जी जगाला, स्वपुत्रास देजी कृषी चालवाया। नमस्कार त्या दिव्य गो देवतेला, वसुबारसच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। वर्षभरात येणाऱ्या सण उत्सवांचा राजा मानला जाणारा सण म्हणजे दिवाळीचा सण। दिवाळी सणाची सुरुवात ही वसुबारसपासून होत असते। वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो। आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे पशुधनाचे महत्त्व आपल्याकडे खूप आहे। भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा दिलेला आहे। वसुबारसच्या दिवशी काय केलं जातं तर गाईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते। गाय आणि तिच्या वासराची पूजा वसुबारसच्या दिवशी आपण करत असतो। तर यावर्षी काय झालेलं आहे, एकादशीलाच वसुबारस साजरा केला जाणार आहे। तर वसुबारस सण कसा साजरा करायचा, पूजा कशी करायची, काय करायचं, त्याचबरोबर वसुबारसचं व्रत कसं करतात, आपल्याकडे गाय वासरू नसेल तर मग काय करायचं, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये गौमाता की जय असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। 28 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळी सुरू होत आहे। या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस अर्थात वसुबारस आहे। या दिवशीच रमा एकादशी देखील आहे। अंधकाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळीचा सण वसुबारस। यालाच गोवत्स द्वादशी असं देखील म्हटलं जातं। हा दिवस दिवाळीला जोडून येतो म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो। देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होत असते। कृष्ण एकादशीला म्हणजेच 28 ऑक्टोबर 2024 रोजी वसुबारस आहे। समुद्रमंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या। त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून आपण वसुबारसचा सण साजरा करत असतो अशी मान्यता आहे। वसुबारस या शब्दातील वसु म्हणजे धन अर्थात द्रव्य, त्यासाठी असलेलं बारस म्हणजेच द्वादशी असा या वसुबारस शब्दाचा अर्थ आहे। वसुबारसच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत देखील करतात, एकभुक्त त्या राहत असतात। वसुबारसच्या दिवशी काही ठिकाणी सकाळीच गायीची पूजा केली जाते, वासराची पूजा केली जाते, परंतु बहुतांश ठिकाणी सायंकाळी पूजा करण्याची पद्धत आहे। जी दिवे लागणीची वेळ असते त्या वेळेत गाय वासराची पूजा केली जाते। हा दिवाळीचा पहिला दिवस असतो, त्यामुळे त्या दिवसापासून दिवे लागणीला सुरुवात होते, म्हणजे पहिली पंथी वसुबारसच्या दिवशी लावली जाते। गाय वासराची पूजा करताना तत सर्वमये देवी सर्व देवेरलडकृते मातर ममाभिलषित सफल कुरु नंदिनी असा मंत्र म्हटला जातो। या मंत्राचा अर्थ असा आहे, हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर। बऱ्याच घरी दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत दररोज अंगणात सडा रांगोळी केली जाते। काही घरी तर वर्षभरही करत असतात, पण काही घरी दिवाळीची एक तयारी म्हणून दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत दररोज सडा रांगोळी करत असतात। जे लोक दसऱ्यापासून रांगोळी काढत नाही ते लोक वसुबारसच्या दिवसापासून अंगणात सडा रांगोळी करत असतात। या दिवशी पणत्या लावायला देखील सुरुवात होते। वसुबारसच्या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ, गाईचं दूध, तूप आणि ताक खाल्लं जात नाही। या उलट उडदाचे वडे, भात, गोडाधोडाचे पदार्थ करून त्यांचा नैवेद्य गाय वासराला देत असतात। सायंकाळच्या वेळेस गाय वासराची पूजा केली जाते। घरातील ज्या सुवासिनी स्त्रिया असतात त्या स्त्रिया गायीची पूजा करतात। त्यासाठी गायीच्या पायावर पाणी घातलं जातं, गायीला हळद कुंकू अक्षता वाहिलं जातं। ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी तर पुरणाचा स्वयंपाक देखील वसुबारसच्या दिवशी केला जातो। अशा प्रकारे त्यानंतर गायीला निरंजनाने ओवाळलं जातं आणि केळीच्या पानावरती जर तुम्ही पुरणाचा स्वयंपाक बनवलेला असेल तर पुरणाचा नैवेद्य गायीला खायला दिलेला जातो, किंवा काही ठिकाणी उडदाचे वडे, भात आणि गोडाधोडाचा पदार्थ गायीला नैवेद्य देण्याची पद्धत आहे। तर ज्याप्रमाणे तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य गायीला देऊ शकतो। समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे। वसुबारस सणाला खूप महत्त्व आहे। बघा, ज्यांच्याकडे गाय वासरू घरीच असतात, गावाकडे जे शेतकरी लोक आहेत त्यांच्या घरी गाय वासरू असतं, तर त्यांनी त्याच गाय वासराची पूजा करायची असते। पण
काही लोक म्हणतील आम्ही शहरात राहतो, आमच्याकडे गाय वासरू नाहीये, तर तुमच्या दाराशी जर वसुबारसच्या दिवशी दिवसभरात कधीही तुम्हाला गाय दिसली, वासरू दिसलं, तर तुम्ही तिची पूजा करू शकता, तिला नैवेद्य देऊ शकता. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे गाय वासरू येत पण नसेल दाराशी, तर मग काय करायचं, तर गाय वासराची मूर्ती भेटते, ती मूर्ती आपण घ्यायची आणि तिची वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी आपण ज्याप्रमाणे तुम्हाला गाय वासराची पूजा करायला सांगितली त्याचप्रमाणे त्या गाय वासराच्या मूर्तीची पूजा करायची आणि नैवेद्य देखील दाखवायचे आहे. त्यासाठी पाटावरती नवीन वस्त्र टाकायचं, त्यावरती गाय वासराची मूर्ती ठेवायची, फुलं वगैरे ठेवून छान त्याला डेकोरेशन करायचं, पाटाच्या बाजूने रांगोळी काढायची, धूप दीप लावून नैवेद्य दाखवायचा. अशा पद्धतीने तुम्ही घरात देखील गाय वासराची पूजा करू शकता. बऱ्याच लोकांच्या घरात अगोदरपासूनच गाय वासराची मूर्ती ठेवलेली असते. काहींच्या घरात पितळाची असते, कोणाची चांदीची असते, काहींकडे चिनी मातीची असते. तर तुमच्याकडे जर ऑलरेडी घरात मूर्ती असेल तर तुम्हाला नवीन मूर्ती घेण्याची काहीच गरज नाही, त्याच मूर्तीची पूजा तुम्ही करायची आहे. आणि समजा गावाकडे तुम्ही राहताय, तुमच्याकडे गायवासरू पण आहे खरंखुरं आणि गायवासराची मूर्ती देखील आहे घरात, तर तुम्ही बाहेरच्या गायवासराची तर पूजा करायचीच आहे, त्याचबरोबर घरात जी गायवासराची मूर्ती आहे तिची देखील पूजा तुम्ही करायची आहे. वसुबारस सणाचं नक्की महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला खूप महत्त्व आहे. गायीला माता देखील म्हणतात. ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असं म्हटलं जातं. सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेच्या या दिवशी पूजन केलं जातं. ज्या ठिकाणी गोमातेचं संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही असं देखील सांगितलेलं आहे. अशा सत्वगुणी गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित म्हणजे गाय वासराचे पूजन करून आपण दिवाळी सणाची सुरुवात करत असतो. म्हणूनच वसुबारसच्या दिवसाला खूप सारं महत्त्व आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की वसुबारस नक्की काय साजरं करायचं असतं, वसुबारसचं नक्की महत्त्व काय आहे. वसुबारस सणाच्या दिवशी आपल्याला काही नियम पाळायचे असतात. आपण पूजा कशी करायची ते बघितलं, पण वसुबारसच्या दिवशी आपल्याला काही नियम पाळायचे आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीये ते आपण बघूया. वसुबारस सणाच्या दिवशी गहू मूग खाल्ले जात नाही. त्याचबरोबर या दिवशी महिला दिवसभर उपवास करतात, एकभुक्त त्या राहत असतात, संध्याकाळी गायीची पूजा करतात, बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन वसुबारस सणाचा उपवास सोडला जातो. वसुबारसच्या दिवशी दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ देखील शक्यतो खाल्ले जात नाही अशी लोकमान्यता आहे. त्यामुळे वसुबारसच्या दिवशी आपल्याला दूध, ताक, जे आपण गाईपासून जे पदार्थ आपण बनवत असतो दुधापासून, ते पदार्थ आपल्याला वसुबारसच्या दिवशी चुकूनही खायचे नाही. तर हे जे नियम सांगितले ते आपल्याला वसुबारसच्या दिवशी काटेकोरपणे पाळायचे आहेत. जे लोक व्रत करतात त्यांनी वसुबारसचा उपवास देखील करायचा आहे. या दिवशी तर एकादशी पण त्याच दिवशी आलेली आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशी हा सण नेमका केव्हा आहे, दिवाळीचा पहिला दिवस केव्हा आहे, त्याचबरोबर वसुबारसच्या दिवशी गायवासराची पूजा कशी करायची, आपल्याकडे गाय वासरू नसेल तर मग काय करायचं, या दिवशी कोणता नैवेद्य बनवायचा असतो, गाईला कोणता नैवेद्य दाखवला जातो, वसुबारसचा उपवास कसा करायचा, वसुबारसचा उपवास कसा सोडला जातो, याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली. तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना वसुबारसची माहिती नसेल तर त्यांना देखील व्हिडिओ शेअर करा. अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.